मनोज रांगे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांचे एका बॅनरवर फोटो लागलेले आहेत। दोन्ही नेत्यांचे एकाच ठिकाणी फोटो दिसतात। एकीकडे आहेत मनोज रांगे पाटील जे मराठ्यांचे नेते आहेत, मराठा आंदोलक आहेत, आणि दुसरीकडे आहे जयदत्त क्षीरसागर यांचे एका बॅनरवर फोटो दिसतात। बीड शहरातील विविध चौकांमध्ये हे बॅनर लागलेले आहेत। बॅनरवरील एकत्र फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, माने कॉम्प्लेक्स, नगर रोड सह विविध ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर बीड मधील आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय जाळलेलं होतं। तेच जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो मनोज रांगे पाटील यांच्या सोबत दिसतोय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर राजुरीमधील सरपंच सचिन घोडके यांनी आपल्या वाढदिवसाच्या बॅनरवर हे दोघांचेही फोटो टाकलेले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत। बीड मधली दृश्य आपण बघू शकतोय। बीड मध्ये हे पोस्टर लागलेले आहेत आणि या पोस्टर मध्ये मनोज रांगे पाटील मराठा आंदोलक दिसतात, तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा याच पोस्टर मध्ये पाहायला मिळतात। आणि मुख्य म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांचं मराठा आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी कार्यालय जाळलेलं होतं आणि आता या दोघांचे फोटो एकाच बॅनरवर दिसल्यानं चर्चेला उधाण आलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? मनोज रांगे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो एकाच पोस्टरवर दिसतायत, याचा नेमका अर्थ काय? निश्चित फरक आपण पाहिलं असेल की सध्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष जो आहे तो पेटलेला पाहायला मिळतोय। आणि याच दरम्यान जर आपण पाहिलं तर एक बॅनर आहे, सरपंच आहे घोडका राजुरी या गावचे सचिन घोडके यांचा वाढदिवस आहे आणि याच निमित्त सध्या बीड शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर जे आहे ते लागलेले आहे। आणि याच बॅनरवरती सध्या मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर या दोघांचेही बॅनरवरती फोटो असल्यानं राजकीय चर्चेला आता उधाण आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर जयदत्त क्षीरसागर यांचं जे राहतं घर आहे ते देखील मराठा आंदोलकांनी पेटवलं होतं, असं माहिती जी आहे ती समोर आली होती। आणि दुसरीकडे सध्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा संघर्ष जो आहे तो असं पाहायला मिळतो की ओबीसी विरुद्ध मराठा, आणि असं सुरू असताना मात्र हा बॅनर जो आहे तो सध्या चर्चेचा विषय बनताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये बीड विधानसभा लोकसभा मतदारसंघामधलं नेमकं समीकरण काय असणार आहे राजकीय, याची देखील उत्सुकता लोकांना लागलेली आहे। जयदत्त क्षीरसागर हे आता जरांगे पाटलांची भेट घेणार का, जरांगे पाटलांचं मदत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये घेणार का, अशी देखील चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। सचिन घोडके नामक जो काही सरपंच आहेत ते सध्या जयदत्त क्षीरसागर यांच्या गटातनं आहेत, परंतु त्यांच्याच माध्यमातून जे काही बॅनर जे लागलेले आहेत बीड शहरामध्ये त्याच बॅनरवरती जरांगे पाटलांचा फोटो हा लक्ष वेधून घेत आहे। एकीकडे जरांगे पाटील आणि दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर असं जे बॅनरवरती फोटो आहेत ते खऱ्या अर्थाने इथे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळामधली ही चर्चा आपल्याला दिसून येते आहे। निश्चितच विकास, कुठेतरी या बॅनरच्या माध्यमातून मनोमिलनाचे प्रयत्न केले जाणार आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।